नमस्कार. मी डॉक्टर सौ सुनीता विनोद सिनगारे, अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद. कालच्या लेक्चरमध्ये आपण महात्मा फुले यांचे आर्थिक विचार बघत होतो आणि या आर्थिक विचारांमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली. त्यानंतर आपल्याला शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असा विचार महात्मा फुलेंच्या चर्चेत आला. आणि त्यातून आपल्याला असं दिसतं की फुलेंनी आपल्याला वेगवेगळ्या बाबतीमध्ये भारतातील शेतकरी सावकार असेल, सरकारी अधिकारी असेल आणि या सगळ्यांच्या शोषणातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला शेतकरी समाजातील कनिष्ठ वर्गातील लोक आपली प्रगती व्हावी असं नक्की वाटत होतं. पण आता ही जर प्रगती व्हायची असेल तर काय करायला पाहिजे? तर त्या लोकांनी विद्या प्राप्त केली पाहिजे. विद्येशिवाय बुद्धीचा उपयोग होत नाही आणि बुद्धी नसेल तर धूर्त आणि स्वार्थी माणसं निर्माण केलेल्या जाळ्यातून बाहेर पडण्याची जी युक्ती आहे ही सुचणं मात्र अशक्य आहे. आणि या युक्तीशिवाय ज्ञान नाही. आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाचं की ज्ञानाची देवाणघेवाण किंवा ज्ञानाची उपासना झाली पाहिजे असं मत फुल्यांनी मांडलं. आणि मग त्यांनी आपल्याला मुलांना शिक्षण देण्यासाठी काही उपाययोजना सुचवली. तर कोणते उपाय सुचवले? महात्मा फुलेंनी सुचवलेल्या शेतकऱ्यांची आणि शेतीची स्थिती सुधारण्यासाठीचे जे वेगवेगळे उपाय आहेत ते उपाय आपल्याला बघायचे आहेत. त्यापैकी पहिला उपाय आपल्याला सांगता येईल, फुलेंच्या मते शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे, मुलांसाठी वसतिगृह बनवली पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. त्यानंतर खेड्यातील ज्या इंग्रजी शाळा आहेत ह्या इंग्रजी शाळा बंद झाल्या पाहिजेत. पुढचा उपाय, मुलांना शिक्षणासाठी कनिष्ठ वर्गातील शिक्षकांची निवड केली पाहिजे. म्हणजे असे जे शिक्षक आहेत ते असे शिक्षक या मुलांना अतिशय तळमळीनं किंवा चांगल्या पद्धतीनं शिकवतील असं फुल्यांचं मत होतं. त्यानंतर कनिष्ठ वर्गातील शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जावं की जेणेकरून त्यांना प्रशिक्षणानंतर आपल्याला कसं शिकवलं पाहिजे याची जाण निर्माण होईल आणि त्यातून ते अधिकाधिक चांगलं शिकवण्याचा प्रयत्न निश्चित करतील. पुढचा उपाय सांगितलेला आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना जे साहित्य आवश्यक आहेत शिक्षणासाठीचं ते शिक्षणासाठीचं साहित्य मोफत पुरवलं पाहिजे असं फुलेंचं मत होतं. त्यानंतर शेतकऱ्यांची जी सुशिक्षित मुलांना शेतकी ज्या शाळा आहेत ह्या शेतकी शाळा सरकारी खर्चातून चालवल्या पाहिजेत आणि या सरकारी खर्चाच्या माध्यमातून त्या जर चालवल्या जातील तरच त्या शेतकऱ्यांच्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीनं सोयीस्कर असं पडेल असं त्यांचं मत होतं. तर यामध्ये आपल्याला शेतीची सुधारणा करण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत? तर शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि उत्पन्न वाढल्यानंतर त्यांची जी विपन्न अवस्था आहे विपन्न अवस्था कुठेतरी कमी झाली पाहिजे. तर यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजेच एकंदरीत आर्थिक विकास मांडताना आपल्याला शेतीविषयक ज्या सुधारणा आहेत या सुधारणांविषयी जी माहिती सांगितली किंवा सुधारणाविषयीची जी योग्य तळमळ मांडली ती म्हणजेच या आर्थिक विचाराचं मंथन असं म्हणता येईल. तर शेतीसाठी आपल्याला कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत? शेतकऱ्यांच्या सुधारणा तर आपण पाहिल्या. त्यानंतर शेतीसाठी कोणकोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत? तर फुलेंच्या मते असं सांगितले की शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी पुरवठा करावा. तर पाणी पुरवठा करा म्हणजे काय की आता एकंदरीत ज्या ओलिताखाली असलेली शेतीचं क्षेत्र वाढलं पाहिजे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला जेमतेम किंवा ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांवर तलाव बांधावेत, नद्यांवर धरणं बांधावीत, नदीचं पाणी विहिरीत साठवून फळबागांसाठी किंवा शेतीसाठी त्याचा उपयोग करावा असं मत फुलेंनी त्या काळी मांडलेलं होतं. त्यानंतर सरकारचं जे उत्तेजन आहे, जे शेतकरी सरकारी मदतीशिवाय मार्गदर्शनाशिवाय विहिरी खोदतात त्यांना सरकारने उत्तेजन दिलं पाहिजे.
आणि म्हणून त्यांची स्फूर्ती वाढवली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या माध्यमातून शेतकरी अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न निश्चित करेल. आणखी काय केलं पाहिजे? खते आणि गाळ मोफत दिला पाहिजे. आता बघा, तलाव आणि विहिरी असेल यातील गाळ शेतकऱ्यांना मोफत द्यावा, जेणेकरून शेतकरी आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करेल आणि त्यातून उत्पन्न वाढीला मदत होईल. आणि म्हणून हे शेतकऱ्यांना विकत घेण्याची वेळ यायला नको. आणि ते जर सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला मोफत दिलं तर कदाचित शेतकऱ्यांच्या शेती सुधारणेला मदत होईल, असं फुल्यांचं प्रामाणिक मत होतं. म्हणूनच आपल्याला असं सांगता येईल की विज्ञाननिष्ठ आणि कृषी तज्ज्ञ किंवा कृषी ज्ञान यांची सांगड घालणार प्रत्येक वेळी याची सांगड घालणाराला अधिक प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्यातून त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांचे मानकरी ठरवलं पाहिजे. म्हणजे पुरस्कार एकदा मिळाला की माणसाची मान तर उंचावतेच, पण त्या पाठोपाठ आपल्याला अधिक चांगलं काम केल्यानंतर जी शाबासकी मिळते त्यासाठी आपण अधिक तत्पर राहिलं पाहिजे, अधिक शोध लावले पाहिजेत, अधिक चांगलं काम केलं पाहिजे, ही भावना निर्माण होते. आणि म्हणून पुरस्काराचं स्वरूप असायला हवं, असं फुलेंनी सांगितलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक शिक्षण दिलं जावं. तर शेती करताना, शेती ही वडिलोपार्जित करत असताना आजोबा करत होते, वडील करत होते म्हणून मीही करतो असं म्हणण्यापेक्षा भारतातील शेतीची सुधारणा करायची असेल तर काय करायला हवं? तर शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक जे शिक्षण आहे शास्त्रोक्त, हे शेतीविषयक शास्त्रोक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं असंही मत होतं की परदेशातील शेतीचा जो विकास आहे, हा परदेशातील शेतीचा विकास भारतीय शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं झालेला आहे याची पाहणी करता यावी किंवा केली जावी. म्हणजेच ते बघून आपणही आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण सुधारणा करायला हव्यात असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून हे शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यानंतर कृषीविषयक योजना. महात्मा फुलेंनी असं सांगितलं की खेड्यापाड्यातून कृषी रक्षक योजना राबवली पाहिजे. शेतकऱ्यांचे शेतीचे जे काम आहे, हे काम संपल्यानंतर फावल्या वेळेत एकत्र येऊन शेतीविषयक कामाची चर्चा झाली पाहिजे, एकमेकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. पालन पोषण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सुसंस्कार असतील, राष्ट्रप्रेम असेल, या सर्व गुणांनी युक्त बालके निर्माण झाली पाहिजेत, असं मत त्यांनी मांडलं. आणि म्हणूनच ह्या सर्वच उपायांबरोबर आणखी काही उपाय त्यांनी सांगितलेले आहेत, जे आहेत की शेतकऱ्यांना आणि शेती उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळावं यासाठी महात्मा फुले यांनी आपल्याला आणखी काही उपाय सुचवले. ते असे: जो शेतकरी जास्त पीक घेईल त्याला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीचं ज्ञान व्हावं यासाठी शेतीविषयक पुस्तकं उपलब्ध करून दिली पाहिजेत. शेतकऱ्यांपासून सरकारला जे उत्पन्न मिळतं त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी केला पाहिजे. शेतकऱ्यांची व्यापारी मारवाडी यांच्याकडून फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने व्यवहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा करायला हवा. शेतकऱ्यांच्या त्यांच्या भोळ्या समजुतींपासून दूर ठेवलं पाहिजे. पीक संरक्षणासाठी सरकारने बंदुकीचे परवाने दिले पाहिजेत. लाकूडतोड विरुद्ध कायदा बनवला पाहिजे. म्हणजे अशा अनेक बाबी ज्या आहेत, ह्या अनेक बाबी आपल्याला शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या उत्पन्न वाढीला पोषक असं वातावरण निर्माण करणारे आहेत. आणि म्हणूनच त्या उपायांची आपल्याला सुधारणा करणं किंवा या उपायांना अवलंब करणं अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं असं महात्मा फुलेंनी सांगितलेलं होतं. हे झाले आपल्याला शेतीविषयक विचार. तर शेतीविषयक विचाराबरोबर कामगारविषयक विचार त्यांचे काय होते? तर कामगारासंबंधीचे त्यांचे विचार आपल्याला बघायचे आहेत. देशातील अधिकारी असेल, ठेकेदार असेल, कामगारांचे जो अधिकारी आहे तो कामगारांचे शोषण करतो. आणि यामध्ये आपल्याला गिरणी कामगारांचं उदाहरण देता येईल.
आणि मग ज्योतिबांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना, ज्या अडचणीत आलेले कामगार आहेत यांना अडचणीतून बाहेर काढण्याचे वेगवेगळे उपाय महात्मा फुलेंनी त्यावेळी सुचवलेले होते. आणि मग यातच आपल्याला त्यांची जी प्रेरणा आहे, कामगारांबद्दल असलेलं मत आहे, हे मत आपल्याला बघायला मिळतं. इथं आपल्याला जे वेतनाविषयीचा प्रश्न आहे, हे वेतनाविषयीचा प्रश्न सुद्धा फुलेंनी मांडलेला आहे की वेतन आपल्याला पुरेसं मिळत नाही. कामगार संघटित करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करायला हवी. मग यामुळं त्यांनी मिल हँड असोसिएशन सोसायटी स्थापन केली. ही 1880 मध्ये स्थापन केलेली होती. तर फॅक्टरी कमिशनवर कामगारांचा प्रतिनिधी असावा, हेही मत त्यांनी मांडलेलं होतं. दारूची दुकानं बंद करण्यात यावीत अशी घोषणाही त्यांनी केली. 8 वर्षाच्या आतील मुलांना कामगार म्हणून ठेवू नये, स्त्रियांना कामात सवलती द्याव्यात, कामगारांना मधल्या वेळामध्ये म्हणजे मध्यंतरी विश्रांतीची सुट्टी असावी. एक ना अनेक अशा अनेक कामगार विषयक ज्या भावना आहेत किंवा कामगारांविषयी असलेली जी सद्भावना आहे, ही सद्भावना जी सांगितली गेली ते म्हणजेच महात्मा फुलेंचे कामगार विषयक विचार असं म्हणता येईल. त्यानंतर श्रम प्रतिष्ठेसंबंधीचे विचार. तर श्रमाला समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्यांच्या मते आयुष्यभर आपल्या हाताने कोणतेच काम करता येत नाही, त्याला समाजात प्रतिष्ठित मानले जाते. म्हणजे काय की जो इतरांच्या कष्टावर मजेत जगतो आणि इतर लोक 12-12, 14-14 तास अगदी भरपूर मेहनतीने म्हणजे अगदी जनावरासारखं राबतो, आपल्याबरोबर इतरांच्या पोटापाण्याची काळजी करतो, त्याला मात्र समाजात काडी मात्र किंमत नाही. आणि जो इतरांच्या म्हणजे आपल्या हाताने कुठलंच काम करत नाही, पण जो कष्टकरी आहे त्या कष्टकरीच्या जीवावर प्रतिष्ठा मिळवून अतिशय ऐशो आरामात जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच अशा या सर्वच श्रमाला महत्त्व देणारे, त्या आधारे सामाजिक प्रतिष्ठेचा निकष बदलून शूद्र, अतिशूद्र, भूमिहीन जीवनाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे महात्मा फुले भारतातील थोर नेते मानले जातात. श्रमप्रतिष्ठेसंबंधीचे असलेले त्यांचे विचार, कामगारासंबंधीचे असलेले त्यांचे विचार, शेती आणि शेतकऱ्यासंबंधीचे असलेले विचार, त्यानंतर साम्यवादासंबंधीचे विचार, एकंदरीत आपल्याला महात्मा फुलेंच्या विचाराचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, मग त्या उत्पादन वाढीसाठी असतील, त्यासाठी सुचवलेले उपाय असतील, सरकारच्या योजनांच्या पहिल्याच सुचवलेल्या आधारित आपल्याला समाजातील जी वर्णव्यवस्था आहे, श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद जो आहे हा नाहीसा करण्यासाठी, शेतकऱ्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी असेल, शिक्षणाचं महत्त्व फुले यांनी जे सांगितलं ते आजही शतकोत्तर देखील आपल्याला तेवढंच अधिक महत्त्वाचं आणि मोलाचं वाटतं किंवा आहे. कामगार आणि शिक्षण यासंबंधी मांडलेले विचार आणि त्यांची असलेली दूरदृष्टी आपण जर बघितली तर आपल्याला महात्मा फुलेंच्या वेगवेगळ्या दृष्टीनं, वेगवेगळ्या अंगाने केलेले त्यांचे विचार अतिशय मौलिक वाटतात. आणि फुलेंच्या या विचारांनाच एकत्रित करून आपण आर्थिक विचार म्हणतो. आणि म्हणून या अर्थशास्त्रविषयक विचारामध्ये आपल्याला फुलेंचं योगदान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. या सर्वांचा विचार करणारा असा थोर तज्ज्ञ आणि त्यांचे विचार हे आपण बघितले. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण शाहू महाराजांविषयी माहिती घेऊ. नमस्कार.